तशा 2026 मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी अशा घडल्या ज्या एक्सपेक्टेड नव्हत्या, है ना? पण त्याच्यामधलेच सगळ्यात अनएक्सपेक्टेड गोष्ट जी आतापर्यंत मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ती म्हणजे ही की सर व्हॅकन्सी कुठेच या वर्षी आतापर्यंत दिसली नाही. भरपूर साऱ्या पोस्ट होत्या ज्या पोस्टच्या व्हॅकन्सी आतापर्यंत निघायला हव्या होत्या, पण कुठेतरी आणखी त्या व्हॅकन्सी बद्दल कुठेच सुनसुनाट बिनबिनाट कुठंच ऐकू येत नाहीये, है ना? आणि मेन म्हणजे या विषयावर कोणी जास्त बोलतही नाहीये. पण अल्टिमेटली याच्यामध्ये लॉस त्या मुलांचा 100% होतंय जे मुलं ऑलरेडी डिग्री, डिप्लोमा किंवा ITI पास आउट होऊन बसले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा, जो मुद्दा मी आज डिस्कस करणार आहे, जो बोलतो व्हॅकन्सी बद्दल. कारण बघा, फक्त डिग्री करून घेणं किंवा एका चांगल्या मार्क्सने डिग्री पास आउट होणं ही कधीच जॉबची अश्युरिटी देत नाही. तुम्हाला कितीही चांगले पर्सेंटेज असू द्या किंवा तुम्ही डिग्री डिप्लोमाला कितीही चांगला परफॉर्म करू द्या, जोपर्यंत माझ्या हातात अशी अपॉर्च्युनिटी नाहीये जी मला मंथली अर्निंग देते, तोपर्यंत त्या डिग्रीचा, त्या डिप्लोमाचा किंवा तुम्ही ITI वगैरे जरी केलं असेल त्याचा काहीच फायदा नसतो. यात असं म्हटलं तर काही वावगं ठरणारच नाहीये, राईट आहे? तर बघा, जर 3 व्हॅकन्सी यावर्षी एक्सपेक्टेड होत्या, म्हणजे आतापर्यंतच्या पिरियडमध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांच्यासाठी AE म्हणजे असिस्टंट इंजिनिअरिंग, ज्यांचा डिप्लोमा झाला त्यांच्यासाठी JEE म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंग, आणि ITIच्या मुलांसाठी सगळ्यात मोठी पोस्ट जी होल्डर होती किंवा जी पोस्ट यायला पाहिजे होती ती म्हणजे तुमची विद्युत सहाय्यक नंतरची आहे ना, ITI असिस्टंट किंवा त्याला उपकेंद्र सहाय्यक तुम्ही म्हणतात, ती पोस्ट आतापर्यंत आली पाहिजे पण आली नाही. तर याच्याविषयी काही महत्त्वाचे अपडेट मी घेऊन आलोय. बघा, हा अपडेट म्हणण्यापेक्षा तुम्ही याला थोडं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही वेने घेऊ शकतात. सर्वात अगोदर ज्या विषयाने आपल्याला दररोज त्रास होतोय किंवा सकाळी उठल्यानंतर आपण ज्या विषयाचा दररोज विचार करतोय की बाबा ही व्हॅकन्सी कधी येईल, तेव्हा आपण हे पण तितकंच एक्सपेक्ट करतो की मी ज्या फॅकल्टीला फॉलो करतो किंवा ज्यांचे लेक्चर मी बघतो त्यांनी याच्याविषयी बोलावं, है ना? त्याच्यामुळे मी शांत बसून हा विषय कधी सुटणारा नाहीये. कारण जर काही गोष्टीचं माझ्याकडे सोल्युशन नसेल तर याचा अर्थ असा होतच नाही की मी त्याच्यावर बोलावंच नाही, कारण बोलल्याशिवाय सोल्युशन निघणार सुद्धा नाहीये. आणि मला माहिती तुम्ही मुलं जितके ऍक्टिव्ह आहात ना, जर तुम्हाला पॉझिटिव्ह वेने डायरेक्शन भेटलं तर नक्कीच मार्ग मोकळा करून तुम्ही देशाल इतकं तुमच्यात कॅपॅबिलिटी आहे, है ना? चला थोडं पॉझिटिव्हली डिस्कस करू, या वर्षाची थोडी अनालिसिस करू. सगळं बाजूला ठेवा, माझं प्रिपरेशन किती झालंय, मी काय करतोय आतापर्यंत, मी काय करतो, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. एक पॉझिटिव्ह वेने ह्या वर्षाची अनालिसिस करू. जर व्हॅकन्सी पडायची असती तर जून जुलै पर्यंत ती एक्सपेक्टेड होते. मला जितक्याही लोकांचे कॉल आले, सर कधी पोस्ट पडणार आहे, AE JEE असू द्या किंवा ITI करता असू द्या, मी फॉर शुअर त्यांना सांगितलं होतं की जुलैच्या एंड पर्यंत कुठेतरी व्हॅकन्सी पडेल, है ना? पण जून जुलै मी बोललो होतो, पण जुलै ऑलरेडी संपलाय. जर तुम्ही वर्षाची अनालिसिस केली तर जुलै म्हणजे 7 महिने ऑलरेडी झालेत, आता पुढचे 5 महिने बाकी आहेत, है ना? जर बाळांनो इंटरनली मॅनेजमेंट तुम्ही महावितरण घ्या, महापारेषण घ्या, है ना, जर याचा इंटरनल विचार केला तर ऑब्व्हियसली पोस्ट खाली आहे, त्यात काहीच वावगं नाहीये, है ना? विद्युत सहाय्यकच्या पण ज्या पोस्ट भरल्या गेल्यात त्याच्यामध्ये रिकाम्या पोस्ट एवढ्या बाकी आहेत ना की आणखी एक कुठेतरी पोस्ट निघायला काहीच त्यांना काही प्रॉब्लेम नसला पाहिजे, कारण त्या व्हॅकन्सी खाली आहेत, है ना? तर व्हॅकन्सी खाली आहेत म्हणजे आपला हक्क आहे, त्या पोस्टवर आपला हक्क आहे, कारण आम्ही त्या पोस्टसाठीच 2 वर्ष आमची घासली आहेत, है ना? किंवा AE JEE असेल तर आम्ही 4 वर्ष घासली आहे, डिप्लोमा असेल आम्ही 3 वर्ष घासली आहे, तर त्या पोस्टवर आमचा अधिकार आहे, है ना? तुम्ही त्या पोस्ट रिकाम्या ठेवू शकत नाही. त्या पोस्ट रिकाम्या ठेवणं म्हणजे आमची डिग्री, आमचं डिप्लोमा किंवा आमच्या ITIला दिलेली एक जोरदार आमच्या कानावर चमाट आहे, है ना? ऑब्व्हियसली ते पचण्यासारखं बिलकुल नाहीये आणि ते पचवणं हे सुद्धा चुकीचं आहे. मी का पचवावं, है ना? माझं घर तुमच्या पॉलिटिक्स किंवा तुम्ही जेही करता ते त्याच्यावर माझं घर चालणार नाहीये. माझ्या घरातली चूल पेटण्यासाठी, माझ्या घरातला गॅस पेटण्यासाठी, माझ्या घरातलं आयुष्य, माझं आयुष्य माझ्या फॅमिलीवर डिपेंड आहे आणि ते आयुष्य सुरळीत चालण्यासाठी मला जॉबची गरज आहे. तर ऑब्व्हियसली मी हे पचवणार नाहीये. त्याच्यामुळे वर्षाची अनालिसिस करूया, कारण आपल्याला ह्या गोष्टी पॉझिटिव्ह वेने घ्यायच्या. बाळांनो, जेही मुलं असे असतील नाही सर व्हॅकन्सी येणारच नाही, तर बाळा असं कधीच होणार नाही. व्हॅकन्सी 100% येणार, है ना? कधी येणार हा प्रश्न आहे ना, त्याचीच एक अनालिसिस करूया. बघा, जर एका हायपोथेटिकली विचार केला की हा महिना बघा असाही 7-8 तारीख निघून गेली आहे ना, 7-8 तारीख निघून गेली, हा महिना अर्धा मी गेल्यातच पकडतो. जरी ह्या वर्षी त्यांनी ठरवलं की बाबांनो आपण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये, जनरली त्या पिरियडमध्ये खूप ऍड पडतात, जर त्यांनी असा विचार केला की त्या पिरियडमध्ये ऍड टाकूया, है ना, तर बघा एक्झाम लगेच 1 महिने किंवा 2 महिन्याने होणार नाही, है ना? एक्झाम मध्ये खूप साऱ्या प्रोसेस असतात, फॉर्म फिलिंग असते. आजकाल जर तुम्ही नीट प्रोसेस अनालाइज केली तर फॉर्म फिलिंग मध्ये डेट एक्सटेन्शन होते, है ना, कारण भरपूर साऱ्या टेक्निकल अडचणी आपल्या महाराष्ट्रात खूप कॉमन आहेत, त्या सगळ्या येतात. तर किती काही झालं तर ह्या वर्षी जरी ऍड पडली तर पेपर तर ह्या वर्षी कुठेच होणार नाही. पेपर नेक्स्ट इयरलाच जाईल बाळांनो, जानेवारी फेब्रुवारी त्या पिरियड मध्ये कुठेतरी
तो पेपर जाणार आहे. त्याच्यामुळे हे 4 ते 5 महिने बघा, कोणाला पचेल नाही पचणार, पण मी जे मला वाटतंय मी ते सांगतोय. ही माझी अनालिसिस आहे. तुम्ही जर तुमच्या विचार जर काही वेगळे असेल तर तुम्ही स्वतंत्र राहतो विचार करायला. तर याच्यामध्ये नीट अनालिसिस केली तर माझ्याकडे हे 4 ते 5 महिन्यात तर मला पेपर लिहायचाच नाहीये. काही उद्या है ना, व्हॅकन्सी कधी पडू द्या, हे 4-5 महिने बाळांनो माझ्याकडे असे आहेत की जो पिरियड मला पेपर द्यायचा नाहीये, मग ह्या पिरियडला मी काय करावं, तर ह्या पिरियडला मला प्रिपरेशन करायचंय. माझं प्रिपरेशन ऑलरेडी झालंय, मला रिव्हिजन करायचंय. माझं रिव्हिजन ऑलरेडी झालंय, मला अल्ट्रा रिव्हिजन करायचं. अल्ट्रा रिव्हिजन कळतं का, आणखी डीप मध्ये घुसायचंय. आणि जर माझं प्रिपरेशन काहीच नसेल तर माझं माइंडसेट हे असलं पाहिजे की पुढचे जे 3 ते 4 महिने किंवा पुढचे जे 4 ते 5 महिने ना, या महिन्यात मी सगळं पिण्याचं काम करेल, नॉलेज पिण्याचं काम करेल. माझे जे सब्जेक्ट वीक आहे त्या वीक सब्जेक्टवर मी काम करेल. जे माझे सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे ते मी डेली रिवाइज करेल. मी एमसीक्यू सॉल्व्ह करेल. मी टेस्ट सिरीज सोडवेल. बघा, पॉझिटिव्ह जर राहाल, या वेळेत जो माणूस पॉझिटिव्ह राहून जातो ना, तो एक्झामच्या वेळेस कधीच डिप्रेस होत नाही, है ना. तुम्हाला मी खूप सारे एक्झाम्पल देतो. आता असे मुलं मी बघितलेत, माझ्या करिअरमध्ये असे मुलं बघितले जे पोस्ट निघत नाहीयेत, ऍड पडत नाही म्हणून खूप डिप्रेसमध्ये होते, खूप एक्साइटेड, म्हणजे त्यांना खूप हायपर होते ते मुलं, ना की ऍड का पडत नाही सर, इतका वेळ लागतो का, मॅनेजमेंटला कळतं का, वगैरे वगैरे. खूप त्या लोकांनी डिस्कशन केलं आणि फायनली ऍड पडली. मी त्या मुलांचं नावं घेणार नाही, पण रियालिटी बाळांनो तुम्ही याच्यावर थोडा विचार करा, है ना. खूप ते लोक माझ्याशी कॉलवर पण थोडेसे अग्रेसिव्हच बोलायचे, सर असं थोडी असतं, ह्या लोकांना कळत नाही का आम्ही बेरोजगार बसलोय. आणि फायनली ऍड पडली. आता विद्युत सहाय्यकची मागचीच गोष्ट, ऍड पडली, है ना. आता ऍड पडल्यानंतर ऑब्व्हियसली ते मुलांचा थोडासा पॉझिटिव्ह होता, हॅपी होते, पण त्यांनी 4 ते 5 महिने याच गोष्टीत घालवले की बाबा ऍड का पडत नाही, असं का करतात, या लोकांना काय कळतं की नाही, त्यात घालवली. विश्वास ठेवा, पेपरच्या 1 दिवस अगोदर त्या मुलांचा मला फोन आला आणि तो मुलगा मला बोलतो, सर मी उद्याचा पेपर नाही देते. माझं डोकं खरंच सांगतोय 5 मिनिटं चाललंच नाही, मी सुन्न झालो. कारण हा रिस्पॉन्स खूप अनएक्सपेक्टेड होता अशा मुलांकडून, ज्या मुलाने व्हॅकन्सी येऊ नये म्हणून खूप लगातार त्याच्या डोक्यात तेच विचार होते. त्यांना एकदम रूड लँग्वेजमध्ये त्यांची मॅनेजमेंट विषयाच्या कमेंट होत्या. मी विचारलं, बाळा का झालं, पेपर का देत नाही सर ना, असं वाटतंय ना, त्या लेवलचं प्रिपरेशन माझं झालं नाहीये, है ना. मी एक काम करतो सर, उद्याचा पेपर नाही देत, नेक्स्ट टाइम जेव्हा व्हॅकन्सी ना त्यासाठी मी चांगलं प्रिपरेशन करेल. आणि असं एका नाही, तुम्हाला सांगतो असं 20 ते 25% मुलांबरोबर ही कंडिशन होते. ते का होतं माहिती का, कारण ज्या फ्रेम मध्ये मुलांना टाइम भेटतो ना अभ्यास करायचा, है ना, तो फ्रेम ते लोक मॅनेजमेंटला शिव्या घालण्यात घालतात, है ना. मॅनेजमेंट चांगलं नाही, कोणतंच मॅनेजमेंट चांगलं नाही. तुम्हाला लिहून देतो मी, तुम्ही कुठेही जा, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा, तिथे मॅनेजमेंटला शिव्या घालणारेच लोक असतात, याच काहीच वावगं नाहीये. पण याचा अर्थ असा होत नाही की मी केलेला अग्रेसिव्ह किंवा माझ्या रूडनेसमुळे मॅनेजमेंट बदलणार आहे. मॅनेजमेंट कोणीच बदलू शकत नाही. मॅनेजमेंट बदलायचं असेल तर एवढी मेहनत घ्या ना, इतकी मेहनत घ्या की तुम्ही त्या मॅनेजमेंटचा हेड व्हाल. म्हणजे तुमच्याकडे तो अधिकार असेल की मला आता मी चेंज करू शकतो. बाकी खाली बसून घरात बेडवर झोपून मॅनेजमेंटला शिव्या घालून काहीच होणार नाहीये. तर पॉझिटिव्ह वे आहे बाळांनो, शिकण्यासारखं असं माझा एक्सपिरियन्स मी शेअर करतोय की माझ्याकडे हे 4 ते 5 महिने जरी व्हॅकन्सी पडली, ऍड पडली नाही पडली, पॉझिटिव्हली ऑब्व्हियसली ऍड पडेल बाळांनो. आता ती कधी पडेल डेट आपल्याकडे नाहीये, कारण मीही खूप इंटरनल चौकशी केली बाळांनो. विश्वास ठेवा, मी असंच हवेत उडत नाहीये. कुठेच कोणाकडेच कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन नाहीये. इव्हन माझे भरपूर सारे स्टुडंट चांगल्या लेवलचे सुद्धा मित्रांमध्ये किंवा पारेषणमध्ये आहेत, पण नाहीयेत काही त्यांच्याकडे न्यूज नाही की कधी पडेल, डेट कोणाकडेच नाहीये. तर पॉझिटिव्ह वे आहे की ऍड कधी जरी पडली, माइंडमध्ये कॅल्क्युलेशन ठेवा की पुढचे 2-3 महिन्यात जरी ऍड पडली तर ह्या वर्षी पेपर तर होणार नाहीये. त्याच्यामुळे ह्या वर्षी स्वतःला एक पॉझिटिव्ह माइंडसेट करा की मी हे वर्ष येणारे 4 ते 5 महिने मी माझे प्रिपरेशनला देईल. मला जेवढं जमेल तेवढं प्रिपरेशन मी कळेल. विश्वास ठेवायचा, फायदा जेव्हा ऍड पडेल तेव्हा तुम्हाला होईल. द मोमेंट ज्या दिवशी ऍड पडते आणि ऍड पडल्यानंतर तो मुलगा म्हणतो ना, ये होईना बात, आता मी जे प्रिपरेशन केलंय त्याला कुठेतरी न्याय द्यायची वेळ आली ना, तो सिलेक्शन घेऊन जातो. ऍड पडल्यानंतर आपल्या महाराष्ट्राची वृत्ती, मी याच्या पूर्वी हा विषय भरपूर वेळ डिस्कस केलाय, चला ऍड पडली, चला अभ्यासाला लागू, काही होणार नाही तुझं, है ना. कारण त्याने किती अभ्यास केला बघा. अभ्यास करणं वेगळी गोष्ट आहे आणि पेपरला जाणं वेगळी गोष्ट आहे आणि पेपरला बसून पेपर लिहिणं वेगळी गोष्ट आहे. या तिन्ही सिच्युएशन इतक्या वेगवेगळ्या आहे ना. ह्या बघा, ह्या सिच्युएशन तर तीच, अभ्यास करून पेपर लिहिणं, पण अभ्यास करणं वेगळं झालं. अभ्यास करून एक्झाम सेंटर पर्यंत जायला वेगळी हिंमत लागते, है ना. मी बोललो ना, काही लोक तिथेही जात नाही आणि एक्झाम सेंटरला जाऊन त्या सीटवर बसून कॉन्फिडेंटली पेपर लिहिण्याला वेगळी हिंमत लागते. तिन्ही वेगवेगळे सिनारिओ आहे. आपण आता सध्या ते 2 सिनारिओ ना, पेपरला जाणं, पेपर लिहिणं, त्याच्या आपण फंद्यात पडू नका. पहिले ह्या फंद्यात पडा, माझं प्रिपरेशन मी किती चांगलं कळेल. कारण तुमचा कॉन्फिडन्स मी किंवा
कोणी वाढवणार नाहीये, तुमचा कॉन्फिडन्स तुमची स्टडीज वाढवून देणार आहे. आणि जर तो कॉन्फिडन्स त्या लेवलचा द्यायचा असेल तर प्रिपरेशनला कुठेतरी हे 4 ते 5 महिने द्यायचे असेल. तुम्ही बोला सर थंबनेल अशी टाकली बोलता कमेंट बघा, बिलकुल नाही, थंबनेलवरच बोलतो बाळांनो मी. मी थंबनेल वेगळी आणि असं कधीच डिस्कशन करत नाही. खूप जेन्युइनली सांगतोय की व्हॅकन्सी तर पडेल, पण अनालिसिस अशी म्हणते व्हॅकन्सी कधी पडली ह्या वर्षी मला पेपर द्यावा लागणार नाही किंवा प्रोबेबली डिसेंबर मध्ये द्यावा लागेल जर खूप लवकर ऍड पडून गेली तर. पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट तर नक्की ना, माझ्याकडे 4 ते 5 महिने आणि या 4 ते 5 महिन्यामध्ये माझं प्रिपरेशन खूप वेगळ्या लेवलचं असलं पाहिजे. त्याच्यामुळे हे 4 ते 5 महिने स्वतःच्या डोक्याला सांगा, कोणी कितीही बडबड केली, कोणी कितीही म्हणलं हे करू ते करू, कोणाच्या नांदी लागू नका, गपचिप घरात बसून सायलेंट अभ्यास करा. ते बोलतात ना मेहनत इतक्या गपचूप किंवा मेहनत इतकी शांत चित्ताने करा ना की सक्सेसने शोर वाजवला पाहिजे, सक्सेसचा शोर झाला पाहिजे, सक्सेसचा साऊंड इतका लाऊडर असला पाहिजे ना की आपली मेहनत कोणाला दिसली नाही पाहिजे, फक्त सक्सेस दिसलं पाहिजे. चुपचाप मेहनत करत राहा. 4 ते 5 महिने स्वतःला विचारा की माझी अनालिसिस कशी असली पाहिजे. मी बघा लास्ट व्हिडिओ टाकला होता प्रिपरेशन स्ट्रॅटेजी है ना, काय असली पाहिजे, तो व्हिडिओ पण एकदा नक्की बघा. मी लागतं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल. कोणकोणते सब्जेक्ट सिलेबसला असतात, माझा सब्जेक्ट कोणता आहे बघा, प्रत्येकाचं पुस्तक वेगळे आहे ना. असं बिलकुल नाही की शेजारचा नेटवर्क वाचतो म्हणून मी पण नेटवर्कच वाचावं किंवा शेजारचा मशीन वाचतो म्हणून मी पण मशीन वाचावं. बाबांनो त्याचा डोकं वेगळं, तुझं डोकं वेगळं, तुला काय येतं कसं येतं तुझ्या अँगलने अभ्यास करत राहा है ना. तो करतोय म्हणून मी करतोय ना, तर तुझं सिलेक्शन कधीच होणार नाही. स्वतःला ओळखावं लागेल, कारण आजकाल पेपर खूप चॅलेंजिंग झाले. असं बिलकुल होत नाही पेपर आला तुम्ही कुठेतरी वाचलं आणि तुम्ही टिक केलं म्हणजे काही क्वेश्चन टिकून जातात, पण जे सिलेक्शन देणारे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला डोकं खाजवावंच लागतं. तुम्ही राहू द्या की मी राहू द्या, पेपरला जाऊन डोकं खाजू ना, उत्तर तुमचं येणार उत्तर माझं येणार. पण एवढंच आहे की मी एवढ्या वर्षामध्ये शिकवतो, मी थोडंसं 2-3 सेकंड लवकर उत्तर देईल. म्हणजे नॉलेज तर आपल्या दोघांचं सारखं बाळांनो, जर अभ्यास केला तर ना, त्यामुळे प्रॅक्टिस करत राहा, नॉलेज वाढवत राहा. जितकं नॉलेज गेन करशाल, विश्वास ठेवा, ज्या दिवशी ऍड पडेल ना, माझा हा शब्द लक्षात ठेवा, हा व्हिडिओ ऑब्व्हियसली पब्लिकच राहणार आहे. तेव्हा जाऊन हा व्हिडिओ जे लोक बघतील त्यांना नक्की रिअलाइज होईल की मास्टर बोलला होता जुलै महिन्यामध्ये, आजची प्रोबॅबली 8 तारीख आहे, 8 किंवा 9 तारीख आहे आजची आहे ना. मास्टर बोलला होता की जुलै महिन्यात ह्या तारखेला बोलला होता की 4 ते 5 महिने प्रिपरेशनला द्या. काश मी दिले असते तर आज जे ऍड पडली ना, माझं आता खूप चांगलं प्रिपरेशन झालेलं ऑलरेडी असतं. राईट बाळांनो, तर हा एक छोटासा व्हिडिओ होता त्या सगळ्या मुलांकरता. होपफुली मी सगळ्या मुलांचे या व्हॅकन्सी रिलेटेड अपडेट दिले. प्लीज प्रिपरेशन करत राहा. फायनान्शियल थोडं वीक असेल, कुठेतरी टेम्पररी जॉब बघा, जेही जमतं ते करा. पण सगळं करताना ही सगळी बाजूचे जितकेही कामं धंदे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मला 2 ते 3 तास माझ्या प्रिपरेशनला द्यायचे, कारण माझं अल्टिमेट गोल जे आहे ना त्यासाठी मला दररोज वेळ द्यायचा आहे. आणि बाकीचे तास तुम्ही तुमच्या फॅमिलीला द्या, थोडंफार इन्कम करा. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे आणि ज्यांची फॅमिली कंडिशन चांगली बाळांनो, तुम्हाला तर नमस्कार आहे की तुमचं नशीब खूप चांगलं आहे. प्लीज फॅमिली कंडिशन चांगली ना, अभ्यासाला लागा. 4 ते 5 महिन्यात जेवढं प्रिपरेशन होईल तेवढं करत राहा. याचा छोटासा प्रयत्न म्हणून आजपासून मी दररोज संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह येतोय. तुम्ही लाईव्ह या असं बिलकुल सांगत नाहीये, पण जर प्रिपरेशन करायचं असेल सोबत तर नक्की लाईव्ह या. कमीत कमी स्वतःची लेवल चेक करा. बघा मी तुम्हाला सांगेल की लेवल कशी वाढवावी है ना. तर टेक्निकल डिस्कशन मी करणार आहे, फक्त टेक्निकल गप्पा हाणत नाहीये. तर ते टेक्निकल डिस्कशन करण्यासाठी दररोज संध्याकाळी 7 ला लाईव्ह सुद्धा येण्याचं मी प्रॉमिस करतोय. राईट बाळांनो, तर हे होतं. होपफुली तुम्हाला बरेच सारे डाऊट्स मी क्लिअर केले असतील. आता प्लीज कमेंटमेंट टाकू नका ही वॅकन्सी कधी येईल, ती वॅकन्सी कधी. मी ऑलरेडी तुम्हाला उत्तर दिलेत है ना. या वेगळा काही डाऊट असेल तर खरंच तो डाऊट मोस्ट वेलकम आहे. मी नक्की त्या कमेंटला ॲप्रिशिएट करेल, तुम्हाला आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेल है ना बाळांनो. व्हिडिओ आवडला असेल मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा. जे मुलं डिप्रेस झाले त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. जे खुश आहे, ज्यांना काही टेन्शन त्यांना व्हिडिओ देऊ नका है ना, त्यांना खुश राहू द्या है ना. ठीक आहे, त्यांना त्यांच्या दुनियेत राहू द्या. पण तुम्ही ऐकलंय वाटतं की कोणीतरी डिप्रेशन मध्ये चाललंय बाळांनो, नक्की व्हिडिओ शेअर करा. राईट आहे, चालतं बाळांनो. तर आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये है ना, नवीन टॉपिक बरोबर. काही मला नवीन अपडेट भेटलं मी तुम्हाला नक्की अपडेट देईन. थँक्यू, बाय.